मित्रांनो नमस्कार, मी विजय आपलं स्वागत करतो माझे रॉयल विचार या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा सहज स्क्रोल करत व्हिडिओपर्यंत आला असाल तर आपलं चॅनल लागले सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून मी ज्या पण काही व्हिडिओ पाठवेल त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो आता महाराष्ट्राच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्याच्यानंतर आता विधानसभेच्या निवडणुका लागल्या। महाराष्ट्रामधले पक्षांची फोडाफोडी आणि या सगळ्या गोष्टींचा फटका भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या महायुतीला त्या ठिकाणी बसलेला आपण पाहिलं। भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्यासोबत असणारी महायुती 45+ जागांचं स्वप्न घेऊन आली होती, परंतु फक्त 17 जागांवरती त्यांना शांत बसावं लागलं आणि 17 जागांमध्ये सुद्धा 8 जागा ह्या शिंदेच्या शिवसेनेच्या आहेत, तर 9 जागा ह्या भाजपच्या आहेत आणि 1 जागा ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीची। परंतु त्याच्या विरोधात जर विचार केला तर महाविकास आघाडीकडे खूप मोठं पाठबळ होतं, असा यातला भाग नव्हता। कारण तुटले फुटलेले पक्ष एकत्र जोडले होते, काँग्रेस फक्त एकसंध होती, दोन्ही शिवसेना उद्धव ठाकरेंची फुटलेली होती आणि इकडे शरद पवारांची राष्ट्रवादी फुटलेली होती। परंतु या फुटलेल्या तुटलेल्या लोकांनी एकत्र येऊन असं काही जामपणे बसवलं गेलं की ज्याच्यामुळं अनेकांच्या झोपा उडाल्या। अनेकांनी स्वप्न रंगवली होती महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं एक राज्य स्थापन होईल। परंतु आता लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आता विधानसभेच्या निवडणुकांचं वेध आता सगळ्यांना लागलेलं आहे। विधानसभा निवडणुकांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट कुठला असेल तो म्हणजे मुख्यमंत्री पदाचा चेहरा। कारण मुख्यमंत्री पदाचा चेहरा हे महाराष्ट्राला लागलेला सगळ्यात मोठा आता एक दुःखात नाही। कारण मुख्यमंत्री पद जर मिळालं तरच आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ, अशाच भूमिकेत आता सगळे पक्ष एकमेकांना पाहत आहेत। विचारधारा, एकमेकांबद्दलचं रिस्पेक्ट, प्रेम, पक्षाची विचारधारा किंवा पक्ष कुठल्या विचारधारेवरती उभा राहिलाय हे सगळं आता ऑप्शनला टाकलेलं आहे। हे सगळं या सगळ्या गोष्टींच्या फाट्यावरती मारून आता महाराष्ट्रातले राजकीय पक्ष फक्त आणि फक्त आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात। आता सध्या महाराष्ट्रामध्ये जे चाललंय किंवा ज्या गोष्टी चालू आहेत त्याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी म्हणजे की महाराष्ट्रामधलं सरकार हे आता जरी एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार असलं तरी ते फक्त एकनाथ शिंदेंच्याच साठी चांगले, बाकी दोन्ही पक्षांसाठी म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यासाठी ते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी आहेत हे फक्त दाखवण्यापुरतं चांगलं आहे। आतून सगळ्यांना वाटतं की एकनाथ शिंदेची ताकद वाढली तर आपलं काय होणार। कारण भाजप श्रेष्ठींच्या मते जर महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे पुन्हा एकदा जर झाले मुख्यमंत्री तर त्यांचा पक्षही त्यांच्या ताब्यात राहील, सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहतील असं काहीतरी कुठेतरी त्यांचं म्हणणं असेल। पण सध्या महाराष्ट्रामध्ये विचार केला तर महाविकास आघाडीला किती जागा मिळू शकतात यावरती आपलं ॲनालिसिस असेल। महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये 288 जागांपैकी कमीत कमी 150 म्हणजे 150 ते जास्तीत जास्त 170-175 जागांपर्यंत जाऊ शकते। परंतु जर काही दगाफटका झाला किंवा महाविकास आघाडीमध्ये जर एखादा पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवण्याची जर भूमिका घेतली तर त्या ठिकाणी पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येण्याची दाट चिन्ह आहेत। कारण महायुती ही आज जरी म्हणजे आता फक्त निवडणुकांपुरते हे 3 पक्ष एकत्र आहेत, नंतर कुणाला वाटलं एखाद्याला यायचंय सरकार स्थापन करायचंय, काय त्याच्याकडे ईडीच्या वगैरे भानगडी आल्या तर तो येऊ शकतो आणि तो इकडे सरकारला पाठिंबा देऊ शकतो आणि सरकार बनू शकतो। त्याच्यामुळे जोपर्यंत निवडणुका होत नाही, जोपर्यंत नवीन मुख्यमंत्र्याची घोषणा होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातला आणि मुख्यमंत्र्याची घोषणा झाली तरीही काय प्रॉब्लेम होत नाही, तरीही पुन्हा त्याच गोष्टी होऊ शकतात। त्याच्यामुळे आता महाराष्ट्रात कुठलीही गोष्ट शाश्वत राहिलेली नाही, कुठल्याही गोष्टीमध्ये काहीही राहिलं नाही। जे आहे ते आहे आणि ते जे होणार नाही तेच महाराष्ट्रामध्ये होत असतं। आपण सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट समजून घेतली पाहिजे। महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा गट आणि राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा गट ही 2 गट जरी फुटले तुटलेले असले तरी आता ते प्रबळ झाले। त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांचा म्हणजे जो काय लोंडाची लोंडा आहे, आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे तर भरपूर लोक येत आहेत। म्हणजे विचारधारा आहे का तर नाही। शरद पवारांची राष्ट्रवादी ही एक सेक्युलर विचारधारेचा पक्ष आहे, परंतु त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीतलीच लोक जास्त येतात। कारण त्यांना माहिती आहे आपण ज्या मतदारसंघासाठी इतके दिवस काम केलं त्या मतदारसंघामध्ये आता अजित पवारांचे उमेदवार येणार आहे किंवा शिंदेचा उमेदवार उभा करावा लागणार आहे, आपल्याला काय मिळणार त्यापेक्षा चला तुतारीकडे चला, तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाकडे चला। ते चिन्हही चालत्या खूप फॉर्ममध्ये राष्ट्रवादींचं घड्याळ पाठीमागं पडले। आता शरद पवारांनी हे सांगितलंय की ते घड्याळच गोठवून टाका म्हणजे प्रश्नच येत नाही। आणि अशा पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण चाललेलं आहे। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला कमीत कमी 150 जागा मिळतील म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार येते। पण जर त्याच्यामध्ये जर काय फटाफट झाली, एखादा पक्ष जर वेगळा लढण्याच्या भूमिकेत राहिला तर कुठेतरी हे खूप मोठं प्रॉब्लेममध्ये घेऊन जाणार आहे महाविकास आघाडीला। परंतु महाविकास आघाडीमध्ये जर कोण मुख्यमंत्री होणार हा व्हिडिओ पाहण्यासाठी, कुठला मुख्यमंत्री होऊ शकतो हा व्हिडिओ पाहण्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ बघा मित्रांनो। असंच चॅनलवरती नवीन आलात चाल चॅनल सबस्क्राईब करून जावा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।